गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या शनान प्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी मी आज अतिशय खास अशा टॉपिकवरती व सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या आशा स्वयंसेविका या नात्यानं आपलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे ज्या काही HBNC व्हिजिट आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या आपल्या कामाच्या दृष्टीने आपण मानलेल्या आहेत. तर या HBNC किटबाबतचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे व्हिडिओमध्ये नेमकं काय असणार आहे तर HBNC किटमध्ये कुठले कुठले साहित्य असतात किंवा या HBNC किटमधील साहित्यांचा वापर आपण कशा प्रकारे करायचा. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे समजा जर तुम्ही एक आशा स्वयंसेविका असाल आणि तुमच्यापर्यंत आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलची हा व्हिडिओ समजा पोहोचला तर हा व्हिडिओ तुमच्या इतर म्हणजे PSCच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आशा स्वयंसेविकाशी संबंधित सर्व अपडेट्स म्हणजे डेलीचे अपडेट्स या चॅनलवरती तर येतातच. त्याचबरोबर आपण ज्या काही VHNSCची मीटिंग असेल, VHND असेल किंवा आपलं RI सत्र असेल, त्यानंतर आपलं ज्या काही आपण महिन्यातून 3 माता बैठकी वगैरे घेतो तर आणि किशोरी बैठक असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आपण प्रश्नावली म्हणजे या महिन्यामध्ये उपयुक्त आशांच्या दृष्टीने कुठल्या प्रकारचे उपयुक्त प्रश्न वगैरे आहेत या सर्वांचे व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ की जो असणार आहे HBNC किटच्या वापराबाबत मार्गदर्शक सूचना. बघा, आपण जे काही नवजात बालकाला 42 दिवसापर्यंत भेटी देतो तर त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, नवजात बालकांच्या काळजीसाठी आशा किटमधील वस्तूंची यादी व वापर. तर कुठल्या प्रकारच्या वस्तू या HBNC किटमध्ये असतात आणि त्याचा आपण कशा प्रकारे वापर करायचा. तर सुरुवातीला बघा, पहिलं साहित्य असणार आहे डिजिटल मनगट घड्याळ. तर डिजिटली मनगटामध्ये घालायचं जे काही घड्याळ आहे म्हणजे वॉच आहे तर त्याचा वापर आपण वेळेचे रेकॉर्ड, पल्स मोजणे, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी करू शकतो. म्हणजे आपल्याला त्या जे काही बाळ आहे त्याच्या हार्टबीट मोजण्यासाठी किंवा पल्स म्हणजे ठोके वगैरे मोजण्यासाठी आणि वेळेचे म्हणजे श्वासाचं वगैरे जरी मोजमाप करायचं झालं तरी त्यासाठी देखील आपल्याला डिजिटल मनगटी घड्याळाचा उपयोग होणार आहे. त्यानंतर HBNC किटमध्ये दुसरं महत्त्वाचं साहित्य असतं ते म्हणजे डिजिटल थर्मामीटर किंवा तापमापक. तर या डिजिटल थर्मामीटरचा वापर हा आपण अतिशय चोखपणे आणि व्यवस्थितरित्या करायचा आहे. कारण हीच सर्वात महत्त्वाची HBNC किटमधील वस्तू आहे की ज्याचा उपयोग आपण बघा कशासाठी करायचा आहे. शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापर करण्यात यावा. तर जे काही बाळ असेल तर त्याच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी आपण या डिजिटल थर्मामीटरचा वापर करणार आहोत. तर याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे देखील मी व्हिजिटला गेल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष यावरती व्हिडिओ बनवून दाखवेल किंवा प्रत्यक्ष HBNC व्हिजिटचा व्हिडिओ देखील बनवला जाईल. तर त्यानंतर बघा, शरीराचे नॉर्मल तापमानाची रेंज म्हणजे आपलं जे काही शरीराचं नॉर्मल तापमान आहे त्याला आपण 37°C म्हणतो. पण तेच जर फॅरेनहाइटमध्ये करायचं झालं तर बघा 97 ते 99 अशा प्रकारे असतं. तर बघा, तापमान जर 99 पेक्षा जास्त व 103 पर्यंत असेल तर बालकाला त्वरित आरोग्य संस्थेत संदर्भित करायचं आहे. जर 97 ते 103च्या दरम्यान जर असेल तर आपण असं जर आपल्याला आढळलं हा थर्मामीटरच्या सहाय्याने आपण चेक केल्याच्या नंतर हे जर टेम्परेचर त्या बाळाचा आढळलं तर आपण त्वरित त्याला संदर्भित म्हणजे जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करायचं आहे. त्यानंतर बघा, याबाबत आपल्या वरिष्ठांना देखील माहिती म्हणजे आपले जे काही ANM ताई असतील, CHO मॅडम असतील किंवा मग आपले जे PSCचे वगैरे असतील त्यांना त्वरित ही माहिती आपण उपलब्ध करून द्यायची आहे. तर आतापर्यंत आपण डिजिटल मनगटी घड्याळ आणि डिजिटल थर्मामीटर किंवा तापमापक ह्या 2 साहित्याचा HBNC किटमधील वापर पाहिला. तर आता आपण बघायचं आहे की गोफणीसह नवजात शिशु व वजनाचे स्केल, त्यालाच आपण वजन काटा असे म्हणतो. हा जो काही वजन काटा आहे तर याचा उपयोग बघा HBNC किंवा HBYC गृहभेटीच्या वेळी नवजात बालकाचे व वाढीव बालकांचे वजन तपासणीसाठी वजन काटा देण्यात आलेला आहे. तर हा जो वजन काटा आहे त्याचा उपयोग आपण HBNC व्हिजिटमध्ये पण करू शकतो. त्याचबरोबर HBYCची जी व्हिजिट आहे तर त्यामध्ये देखील या वजन काट्याचा वापर करून आपण त्या बालकाचं तापमान मोजू शकतो. तर बघा, यामध्ये 10 किलोपर्यंतच्या बालकाचे वजन घेणे शक्य आहे. म्हणजे बाळ जोपर्यंत लहान आहे व त्याचं वजन 10 किलोग्रॅमपेक्षा कमी असेल तरच आपण ह्या जे काही आपल्याला गोपनीसहचा वजन काटा आलेला आहे त्याचा उपयोग करू शकतो.
त्यानंतर बघा, जर बाळाचे वजन कमी असेल किंवा ते वाढले नसेल तर संबंधित बालकाला जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भित करण्यात यावे। तर आपलं जे काही बाळाचं वजनाचं जे काही म्हणजे नॉर्मल वजन आहे त्यापेक्षा जर आपल्याला बाळाचं वजन या HbA1c व्हिजिटमध्ये आपण या वजन काट्याच्या साहाय्याने जर केलं आणि ते जर आपल्याला कमी आढळलं तर आपण लगेच त्या बालकाला जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करायचं आहे। त्यानंतर बघा, याबाबत वरिष्ठांना देखील लवकरात लवकर माहिती उपलब्ध करून द्यायची आहे, कारण हे बालक कुपोषित वगैरे असू शकतं। त्यानंतर बघा, नवजात मुलांसाठी उबदार पिशवी, जर जे काही नवजात बालकं आहेत तर त्यांना ठेवण्यासाठी देखील किंवा त्यांचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी देखील ही उबदार पिशवी दिली जाते। तर या उबदार पिशवीचं बघा, नवजात बालकांचे शरीराचे तापमान स्थिर राहण्यासाठी किंवा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याचा वापर करू शकतो। म्हणजे ज्यावेळेस आपण कांगारू मदर केअरचा उपयोग करतोय तर त्यावेळेस देखील या उबदार पिशवीचा आपण उपयोग करू शकतो। त्यानंतर बघा, नवजात मुलांसाठी शॉल, नवजात बालकांच्या शरीराचे तापमान स्थिर राहण्यासाठी किंवा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याचा वापर करू शकतो। म्हणजे काही वेळेस काय होतं तर ही जी काही शॉल आहे म्हणजे प्रॉपर कपडे त्या बाळाला घातलेले वगैरे नसतात किंवा आपण ऊसतोडीच्या ठिकाणी किंवा असं म्हणजे असं जरा रिस्की एरिया असेल तर त्यामध्ये जर आपण भेट देत असू व तिथं जर आपल्याला HbA1c व्हिजिटचं बाळ असेल तर त्याच्या शरीराचं तापमान बाहेरच्या थंडीमुळे देखील कमी झालेलं असू शकतं। त्यामुळे प्रॉपर त्याच्या शरीराचं तापमान किती आहे हे मोजण्यासाठी आपण त्याला शॉलने वगैरे झाकायचं आहे आणि त्यानंतरच किंवा उबदार पिशवीत ठेवूनच आपण परत त्याचं तापमान वगैरे चेक करायचं आहे। त्यानंतर बघा, बाळाला दूध देणारा चमचा, तर या चमच्याने बाळाला दूध पाजू शकतात आणि तुम्ही बघू शकता की बाळ चमच्याने दूध पित आहे की नाही। म्हणजे ज्यावेळेस आपण वाढ आणि विकास किंवा त्याच्या आहाराबाबतचं त्याचं म्हणजे कशा प्रकारे वाढ व विकास आहे हे पाहत असतो त्यावेळेस ते बाळ HbA1c व्हिजिटमध्ये ते व्यवस्थित चमच्याने दूध वगैरे पिते की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला एक चमचा दिलेला असतो आणि ते पाजताना आपण बघू शकतो की बाळ व्यवस्थित दूध पित आहे का नाही। दूध पाजल्यानंतर चमचा गरम पाण्याने स्वच्छ धुण्यात यावा। तर एका बाळाला HbA1c व्हिजिट दिल्याच्या नंतर आपल्याला तो चमचा दुसऱ्या बाळाच्या HbA1c व्हिजिटसाठी देखील वापरावा लागतो आशाताई। त्यामुळे आपण हा वापरलेला चमचा व्यवस्थित गरम पाण्याने धुवून नंतरच किटमध्ये ठेवायचा आहे। तर त्यानंतर बघा, टॉर्च सेल सहित म्हणजे जी काही बॅटरी आहे किंवा टॉर्च आहे ही देखील आपल्याला HbA1c किटमध्ये मिळते। तर या टॉर्चचा उपयोग आपण बाळाचं कान, नाक, घसा चेक करण्यासाठी करू शकतो। म्हणजे व्यवस्थितरित्या टॉर्च लावून आपण त्या बाळाचा कान, नाक आणि घसा चेक करू शकतो आणि आवश्यकता भासल्यास बाळाला म्हणजे ह्यात जर आपल्याला काही आढळलं तर आपण लगेचच त्याला आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करू शकतो। त्यानंतर बघा, टेप, बाळाच्या शरीराची वाढ, उंची, बाळाच्या डोक्याचा घेर आणि मनगटाचा घेर तपासण्यात यावा। तर हा जो टेप आहे त्यामुळे आपल्याला बाळाची उंची, बाळाच्या डोक्याचा घेर आणि मनगटाचा घेर तपासता येतो। तर त्यापुढचं बघा, गृहभेटीसाठी किट साहित्य वाहून नेण्यासाठी बॅग, तर अशांना HbA1c भेटीदरम्यान HbA1c किटमधील सर्व साहित्य एकत्रितपणे ठेवण्यासाठी बॅग देखील उपलब्ध करून देण्यात येते। तर अशा प्रकारे आतापर्यंत मी HbA1c किटमध्ये कुठल्या प्रकारचं साहित्य असतं आणि त्याचा व्यवस्थितरित्या वापर आपण कसा करायचा याबाबत माहिती सांगितलेली आहे। अजून एकदा सांगते बघा, HbA1c किटमध्ये डिजिटल मनगटी घड्याळ हे एक साहित्य असतं, डिजिटल थर्मामीटर। तर हा थर्मामीटर व्यवस्थितरित्या कसा वापरायचा आणि बाळाचं तापमान कसं चेक करायचं यावरचा व्हिडिओ लवकरच बनवला जाईल। गोपनीसह नवजात शिशु वजनाचं स्केल आणि हे वजन देखील या वजन काट्याचा उपयोग करून कशा प्रकारे प्रत्यक्षरित्या वजन त्या बाळाचं घेतलं जाईल याचाही व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती येईल। त्यानंतर बघा, नवजात मुलांसाठी उबदार पिशवी आणि नवजात मुलांसाठी उबदार शॉल, तर या दोन्हींचा देखील आपण ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे बाळाचं तापमान स्थिर वगैरे ठेवायचं आहे म्हणजे बाहेर थंडी वगैरे आहे किंवा बाळ रेअर एरियात म्हणजे रिस्की एरियात राहत आहे तर अशा ठिकाणी बाळाला जर व्यवस्थित कपडे वगैरे नसतील तर या पिशवीचा शॉलचा उपयोग करून नंतरच आपण त्याचं टेम्परेचर वगैरे चेक करणार आहोत। त्यानंतर बघा, बाळाला दूध देणारा चमचा, हा देखील आपण बाळाला दूध पाजून पाहणार आहोत की ते व्यवस्थित दूध वगैरे पितंय की नाही आणि त्याचं व्यवस्थित लिहून वगैरे घेणार आहोत। तर हा चमचा मात्र आपण एका बाळाला यूज केल्याच्या नंतर गरम पाण्याने स्वच्छ धुवून निर्जंतुक करून नंतरच म्हणजे आपल्या या HbA1c किटमध्ये रिटर्न ठेवायचं आहे। त्यानंतर टॉर्च सहित सेल,
टॉर्च सेलसहित. तर ही टॉर्च देखील व्यवस्थित चालू वगैरे आहे का नाही हे घरून जाताना चेक करून बघा. आणि या टॉर्चचा व्यवस्थितरित्या उपयोग करून त्या बाळाचं कान घसा आपण चेक करायचा आहे. त्याबद्दल जर आपल्याला काही आढळलं तर लगेच आपण त्याला संदर्भित वगैरे करणार आहोत. आणि टेप हे देखील महत्त्वाचं साहित्य HbA1c किटमध्ये आपल्याला भेटतं. तर टेपचा उपयोग आपल्याला बाळाची उंची, डोक्याचा घेरा आणि मनगटाचा घेर तपासण्यासाठी होतो. त्यानंतर एक बॅग देखील या HbA1c किटमध्ये आपल्याला भेटते. त्याचा उपयोग आपल्याला HbA1c किटमधील साहित्य वाहून नेण्यासाठी होतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला व अशाच प्रकारचे आशा स्वयंसेविका यांच्याशी संबंधित उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद ताई. कमेंट देखील करा.